हे असं एक मंदिर आहे मित्रांनो, जे की आपल्या भारत देशामध्ये एकच आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि याच ठिकाणी विष्णू भगवंताने पुरुषोत्तमाचा अवतार घेऊन सुदर्शन चक्र या पात्रामध्ये बुडवलेलं आहे. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा मित्र नवनाथ राजबिंडे आणि आज आपण सकाळी सकाळी निघालो होतो बीड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी. आता हे मंदिर आपल्यासाठी तर बीड जिल्ह्यामध्ये आहे, पण आपल्या जालना जिल्ह्याच्या बाउंड्रीवर असल्यामुळे आपल्याला हे खूप जवळ असते. त्याच्यामुळे लगेच येऊन पोहोचलो गंगा किनारी आणि गंगा किनारी आलो आणि लगेच बोटीमध्ये बसून आपण चाललो होतो पात्रातून पलकडे साईडला. आता सध्या आपल्या इथं अधिक मास चालू आहे, म्हणजे धोंड्याचा महिना चालू असल्यामुळे या ठिकाणी खूप अशी गर्दी असते आणि येथे जत्रा पण भरते. आणि मित्रांनो, हे एकमेव असं मंदिर आहे आपल्या भारतामध्ये जे की आपल्या इथं एकच मंदिर आहे भगवान पुरुषोत्तमाचं, आणि आता याचं नवीन काम चालू केलेलं आहे. आणि मित्रांनो, या जागी आम्ही पुजाऱ्यांना थोडीफार विचारपूस केल्यानंतर आम्हाला असे कळले की हे मंदिर अगोदर जसे होते त्या हिशोबातच पूर्ण हे मंदिर बांधण्यात येत आहे. आणि या मंदिराच्या प्रत्येक खांबावरती वेगवेगळी डिझाईन अशी कोरलेली आहे मित्रांनो. त्यामुळे येथील बांधकाम एकदम सुंदर दिसत आहे. आणि हो मित्रांनो, ज्यावेळेस या मंदिराचे पूर्ण काम होईल ना, त्यावेळेस आपण यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवू आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम नक्की करू. मग नंतर हे मंदिर बघणं झाल्यानंतर आम्ही निघालो दर्शनाच्या रांगेला लागण्यासाठी. आणि मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच सांगितले की अधिक मास महिना असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे, त्यामुळे इथे खूप असे भाविक दर्शनासाठी आहेत आणि तुम्ही देखील घ्या दर्शन मित्रांनो. आणि मित्रांनो, आता सकाळचे 8:30 झाले होते, त्यामुळे आता आम्ही निघालो होतो घराच्या दिशेने, कारण आपल्याला इथून जाऊन आपल्याला लगेच आपले मेडिकल शॉप पण ओपन करायचे. मग डायरेक्ट बसलो त्या होडगीमध्ये आणि होडगीमध्ये बसून मग लगेच निघालो आम्ही पालकाड्या साईडला आणि पालकाड्या साईडला आलो पार्किंगला. आणि मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर कमेंट मध्ये येस टाईप करा, मी समजून जाईन की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात म्हणून. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. रामकृष्ण हरी.